नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री हरी, सत श्री अकाल, जय श्रीराम. आणि रविवार आहे छानपैकी आणि निवांत आहोत आपण आज सगळे. आणि त्या निवांतपणामध्ये माझी एक छोटीशी गोष्ट तुमच्यासाठी, जी तुम्हाला रोज काही ना काही प्रोत्साहन देत असते, काही ना काही बोध देत असते. आणि आज पण एक दोन मित्रांची गोष्ट आहे, पण ही दोन मित्रांची गोष्ट जरा वेगळी आहे. ह्या ठिकाणी दोघंही मित्र आहेत, पण कशा प्रकारे मित्र संधीचं सोनं करतात. तर चला जाणून घेऊया. तर दोन मित्र असतात आणि ते गावामध्ये राहत असतात आणि त्यांच्या गावाला खूप छान विस्तीर्ण असा ना समुद्रकिनारा असतो. आणि त्या दोघांची परिस्थिती जी असते ती गरीब असते. मग दोघंजणं काय करत असतात की समुद्रामधनं जे शंख बाहेर येत असतात, तर ते शंख गोळा करायचे आणि ते विकायचे आणि त्याच्यातून जो काही पैसा येईल त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह जो आहे तो करायचा आणि आपल्या कुटुंबाला थोडीशी अशी मदत, असेही दोघंजणं नेहमी करत असतात. आणि अशा प्रकारे त्यांचं रोजचं आयुष्य सुरू झालेलं असतं की सकाळी उठायचं, आवरायचं, समुद्रकिनारी यायचं, शंख शोधायचे, मग ते संध्याकाळी जाऊन विकायचे आणि ते पैसे घेऊन घरी यायचं. आणि असेही दोघंजणं करत असताना एक दिवस दोघंजणं जेव्हा जातात समुद्रकिनाऱ्यावरती शंख घ्यायला, तर बरेच ते छोटे 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 शंख त्या दिवशी त्यांना मिळतात आणि ते गोळा करतात दोघंही जणं. आणि थोड्या वेळानंतर काय होतं, त्याच्यातला एक जो मित्र असतो ना, त्याला असा मोठा शंख मिळतो आणि तो मोठा शंख मिळाल्यावरती त्याला आनंद होतो. तो त्याला दाखवतो दुसऱ्या मित्राला, बघ मला किती मोठा शंख मिळाला आहे. तर तो म्हणतो, अरे हो खरंच, ह्याचे तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील. तो म्हणतो हो हो. आणि तो शंख घेतो आणि आपल्या पिशवीमध्ये टाकतो आणि बाकीचे शंख गोळा करायला तो हळूहळू परत पुढे जायला लागतो. हा जो मित्र आहे तर तो विचारात पडतो की अरे, ह्याला मोठा शंख मिळाला, मला नाही मिळाला. आणि जेव्हा हा शंख विकणार तर ह्याला बरेच पैसे मिळतील, पण मला नाही मिळणार पैसे. आणि मग तो जरा असा निराश होतो. पण तो म्हणतो की नाही, मी पण मोठा शंख शोधणार आणि मी पण भरपूर पैसे मिळवणार. आणि असं करून तो परत पळत पळत येतो आणि आपल्या मित्राबरोबर चालायला लागतो. चालायला लागताना होतं काय की त्याला, जो पळत मुलगा येतो त्याला फक्त छोटे छोटे शंख मिळायला लागतात. आणि तो शंख हातामध्ये घ्यायचा आणि फेकून द्यायचा, हातामध्ये घ्यायचा आणि फेकून द्यायचा. त्याच्या डोक्यामध्ये एकच सुरू असतं की नाही, मला ना मोठा शंख पाहिजे आणि मोठा शंख विकून मी भरपूर पैसे कमावणार. आणि जेवढे त्याला शंख मिळत असतात, म्हणजे मित्रापेक्षाही त्याला त्या दिवशी खरं जास्त शंख मिळालेले असतात, पण तो ते शंख घेतो, फेकून देतो, शंख घेतो आणि फेकून देतो. आणि असं करत 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 सकाळची दुपार होते, दुपारची संध्याकाळ होते, रात्र होते. आणि मग दोघंजणं म्हणतात, चला आता आपण जे काही शंख मिळाले आहेत ते आपण विकायला जाऊया. आणि ते दुकानामध्ये जातात. दुकानामध्ये गेल्यानंतर जो मुलगा असतो, ज्याला कमी शंख मिळाले असतात, ते शंख देतो, जे काही थोडेफार असतात ते. आणि त्याला असे 500-600 रुपये वगैरे मिळतात. आणि तो निराश होतो की अरे, आज आपली कमाई फक्त 500-600 रुपयेच झाली आहे. दुसरा मुलगा जो असतो, तो जेव्हा ते शंख विकायला जातो तर काय होतं, मोठ्या शंखाचे त्याला फक्त 1000 रुपये मिळतात. आणि तो जेव्हा पिशवीतून बरेच सारे छोटे छोटे जे शंख मिळाले असतात, ते जेव्हा त्या माणसाला विकतो, तर त्या बारीक बारीक शंखाचेच त्याला 3000 रुपये मिळतात. तर तो मित्र अरे, असं एकदम विचारात पडतो की मोठ्या शंखाचे 1000 आणि ह्या बारीक शंखाचे 3000 असं कसं झालं. आणि तो त्याला विचारतो की हे असं कसं झालं, तुझ्याकडे एवढे बारीक शंख कुठून आले आणि ह्याचे एवढे पैसे मिळाले. तर तो म्हणाला की तू जे शंख टाकून दिले होतेस ना, तेच शंख सगळे मी गोळा केले. आणि ते शंख थोडे 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 करत एवढे झाले की त्याचे मला 3000 रुपये मिळाले आणि मोठ्या शंखाचे फक्त 1000 रुपये मिळाले. तर ह्याच्यातून काय समजलं आपल्याला, संधी. आपण काय म्हणतो की नाही, मला एक मोठी संधी मिळू दे. मग ती मोठी संधी मिळाली ना की ना, मी असं करीन, मी तसं करीन, मग माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असं होईल, लाईफस्टाईल अशी छान होईल. आणि छोट्या छोट्या संधी देखील आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मिळत असतात. म्हणजेच त्या आपल्या आयुष्यातल्या एक एक पायऱ्या असतात आणि या छोट्या 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 पायऱ्या चढत 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 आपल्याला मोठ्या संधीकडे जायचं असतं. पण आपण काय करतो की नाही, आपला तो अहंभाव असतो, तो मीपणा असतो की नाही, मी का असं करू, मी हे नाही का
काम करणार, मला मोठं काम पाहिजे, मला मोठ्या पगाराची नोकरी पाहिजे आणि मला असंच करायचं आहे. या भावनेने जेव्हा ह्या छोट्या छोट्या संधी आपल्याला मिळत असतात आयुष्याकडनं, तिथे आपण दुर्लक्ष देतो किंवा त्या आपण असं म्हणतो धुडकावून लावतो. आणि मग ह्याच्यामध्ये नंतर जेव्हा वेळ येते की विचार करायची किंवा का असं, मग तेव्हा समजतं की अरे नाही, मला जी संधी मिळाली होती त्याचा मी उपयोग करून घ्यायला हवा होता. नोकरीमध्येच नाही, आयुष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला संधीही मिळत असते. आयुष्य प्रत्येकाला संधी देत असतं छान आयुष्य जगण्याचं, पुढे जाण्यासाठी. पण आपल्याला संधीचं सोनं करता येणं गरजेचं आहे. आणि जर ते नाही जमलं तर मात्र निश्चितपणे पश्चाताप करायची वेळ येते. मग ते नोकरी असू दे, बिझनेस असू दे किंवा कुठलाही आपल्या आयुष्यातला एरिया असू दे. तिथे आपल्याला शांतपणे विचार करायला पाहिजे. ही जर संधी मिळते आहे तर ती आपण घ्यायची, नाही घ्यायची, आणि घेतली तर त्याचं कसं सोनं करायचं, ह्याकरता आपल्या बुद्धीचा, मनाचा आणि येस परमेश्वराचा मात्र नक्कीच सपोर्ट पाहिजे. तर ही गोष्ट आहे की जी आपल्याला बोध देते की आपण आपल्या आयुष्याचं कसं सोनं करायचं आहे. गोष्टीचा विचार करा. गोष्टी माझ्या जरा आता पॅटर्न बदलला आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी आवडत आहेत का? नसेल आवडत किंवा जर वाटत असेल की दुसऱ्या प्रकारे गोष्ट सांगा, तर नक्की मला फीडबॅक द्या. मी अजून छान छान गोष्टी सांगायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार अँड लव यू ऑल.